हो दादा, मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं वगैरे नुकसान झालेलं आहे 100%. हो हो गुरंढोर नाही, तेच गुरंढोर आम्ही सगळीकडे बघत होतो. हो. मला तुम्ही सांगा, पंचनामे वगैरे काही केलेत का सरकारने? अजून झाले नाहीत, पण होतील उद्या पासून 1-2 दिवसात चालू. अच्छा अच्छा. कारण अजून काही पंचनाम्याची घरपडीचे वगैरे झालेत आज गावातले. हा हा. शेतीचं आणि गावातही 100-1 घरांचं नुकसान झालेलं आहे. शेती तर 100%च गेलेली आहे. अच्छा. नाही नाही, परिस्थिती एकदमच बिकट आहे. हो दादा. आणि आपण सोबत राहूया. हो दादा. आणि आपण ही मागणी धरून राहू की मदत झालीच पाहिजे लगेच. हो दादा. तर तसं हे करू. ठीक आहे दादा. ओके. धन्यवाद. दादा एक साहेब, हो. एक महिला आहेत यांच्या घर वगैरे घरामध्ये पाणी गेलंय, ते थोडं 1 मिनिट बोलतो म्हणाले. द्या ना द्या ना. नमस्कार सर. नमस्कार ताई, नमस्कार. आमच्या एका घरानं सगळं पाणी झालंय. खायचं हो, धान्य हो. ते सगळं गेले वाहून. गावात सोय केली म्हणा ताई ना. हो. हा हा हा. 4 दिवस शाळेवर होतो आम्ही, तिथं सोय झाली अच्छा. पूर्ण. पण घराचं लय नुकसान झाले आमचं. शेळ्या कोंबडी आहे, सगळं घरभर आहे, सगळं झाले आमचं. खायचा माल राहिलाच नाही समजा. पण मला सांगा, आता तातडीने निवाऱ्याचं तुमचं झालंय थोडं सॉर्ट, म्हणजे तुम्हाला घर मिळालं वेगळं ठिकाणी शाळेवर वगैरे राहायला कुठेतरी? हो हो, जागा शाळेवर मी द्या चांगली असते तर कुठं शाळेवर राहिलो ठीक ना आहे, आम्ही. ठीक आहे. शाळेवरच हा हा हा, शाळेवर आहे ना? हो. ठीक आहे, मी घराचं बोलून घेतो शासनाशी आणि आपण करून घेऊ. गावात आमची सोय झाली सगळी. आम्हाला सगळं दिलं त्याने, गावातल्या त्याने सरपंचानं ते सगळे हा हा. गजभावने दिली, सगळ्यांनी दिली, सगळं आमची सोय केली त्याने. ओके ओके. साहेब आता भरपूर नुकसान झालंय. आपल्या शिवसेनेकडून आहे ना, आता किटचं वाटप तुमच्याच हातानं होतं. हा, त्याच्यानं बरं, सर्व- माझं नेमकं ते हे झालं वेळेचं. हो पण साहेब. हा, तुम्ही काम सुरू ठेवा आपलं. हो साहेब, आम्ही करून घेतो साहेब. बाकीचं फक्त ते सर्वे करून तातडीने आपल्या जास्तीत हो. जास्त मदत कशी भेटेल त्यासाठी बरोबर. बघावं लागणार आहे साहेब. येस, नाही नाही, मी बोलून घेतो. हो, ठीक आहे साहेब. ओके, चल, चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.